माऊलीने म्हणे एक मिनिट. 23वी माऊली, 23वी ओवी. ठीक आहे ठीक. पुढे काढली ओवी. त्या ओळीमध्ये ज्ञानोबा काय बोलले आणि त्या बोधातून आपण कसं सावध झालो आणि आपल्याला तो भगवंताचा बुद्धीला भगवंताकडे जाण्याचा जो प्रवास सुलभ सुरू झाला, जो किती जगताकडे जात होती, तो मार्ग त्याने बदलला. आमच्या ज्ञानेश्वरीचं एक रहस्य आहे. जी वृत्ती जगताकडे धावते ज्या वृत्तीमध्ये अज्ञान स्थगित असतं, अज्ञानाचा आणि वृत्तीचा संबंधी भगवंताचा नसतो. साधूचा संघ नसतो. मग त्याबद्दल संघ कोणाचा आहे? सोबत. संघ म्हणजे सोबत. मग त्याबद्दल सोबत द्या. ओळी का रचल्या गेली, माऊली का प्रगट झाले? जीवाची तळमळ होती आणि बुद्धीचं दुःख संपवायचं होतं. अंतःकरणातल्या रामाला प्रगट करायचं होतं आणि जीवाला सौख्य द्यायचं होतं. हे माऊलीचं कार्य मान होतं. म्हणून त्याने अवतार घेतला. विष्णूने, महाविष्णूने श्री भगवंताने अवतार घेतला. त्या भगवंताला बोलता येत नाही आणि जीवाला बंधनातून बाहेर काढता येत नाही, कारण त्याने फक्त प्रारब्धाचा खेळ मांडता येतो. तो ईश्वर. ज्याला मृत्यूला संपवता येते ते संत आणि भगवंताला जाणून घेतात ते साधक. साधक संत दोन संत असतात. एक सिद्ध संत, ज्ञान झालेले, आणि ज्ञान आरूढ झालेले साधक संत. आमचे काका मला लक्ष्मी झाले की भोवताली बसून मध्ये बसायचे, आम्हाला गोल बसायचे, हातात प्लेटा द्यायचे आणि ते फराळाचा आम्हाला खाऊ घालायचे मध्ये बसून. आज साधक संत खाल्ले, खुश व्हायचे. म्हणजे काका आम्ही संत? हो, आम्ही कसे संत आहे? तुम्ही परिपूर्ण होण्यासाठी साधनेवर आलात, अज्ञान टाकण्यासाठी श्रवण करायलात, परब्रह्म बनण्यासाठी साधूकडे आलात आणि वेदामध्ये जाऊन स्वतःला पाहिलात, म्हणून तुम्ही साधक संत. आम्हाला खाऊ घालून तर आम्ही त्यांना खाऊ घाला का त्यांना आम्हाला उलटा धंदा कळत नव्हतं ना. म्हणजे महाराजांना खाऊ घातला काकांची येडपट दोतराचं बोल आणि त्यांच्याकडे नेलेलं काय पटतच नव्हतं आणि कळत नव्हतं. मग या महाराजाकडं मग ते जुगाड, मग तिथं जाणं येणं खूप होतं. अरे संतांच्या संगतीमध्ये स्वरूप स्थिती आणि संसाराच्या संगतीमध्ये दुःखाची वृत्ती आणि बोधामध्ये अज्ञानाची निवृत्ती आणि कर्म जेव्हा थांबतं ती ज्ञानाची स्थिती आहे. बुद्धीत थांबत नाही कर्म. कर्म होत आणि जात इंद्रियाचं नातं, पण ज्ञानीवंत साक्षीभावात राहतो आणि कर्माला सोडून परमभावात येतो. साधूच्या संगतीत जाऊन वेदाला घेतो आणि आत्मरंगात रंगून जगताला फेकून देतो. तो स्वानंदपदी राहतो, तो महात्मा. एका क्षणात येतो. कसं असतं बेटा की बाळ जवळ आलं तर पानं आपोआप येतं, पण बाळ पाहिजे. मात्र तो जाग होत, इथं तो प्रगट होतो, परमात्मा. साधूच्या कल्पना सगळं काय होत असत. संतांच्या संगतीत बोधाची संपत्ती मिळते. संतांच्या संगतीत
एक संगत संदाची, एक संगत देहाची आहेच आहे आपल्याला, नाही म्हणू शकत नाही. एक संताची संगत धरतात आणि सन्मार्गावर येतात, बोधात थांबतात आणि वेदाचं चिंतन करतात. आपल्या रूपाला जाणण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. जगत जाणणं वेगळं, विषय जाणणं वेगळं, सुख दुःख जाणणं वेगळं, परमात्म्याची जाणीव वेगळी. असा अर्थच आहे. आणि कळत आपल्याला हे. म्हणून आपण चिंतनात राहून रोज नवीन पक्वान्न खातो आणि बुद्धीचा उद्धार होतो आणि तिला तिची वेदाची संपत्ती ती आणि ती बुद्धी जीवनमुक्त होती. ही साधूच्या ज्ञानाची रीती. साधू बोलत झाला, धरून ठेला, ठाईच समोर आला अनुभव. आता त्या बायकाला म्हणलं सांग बरं अनुभव. ती म्हणते काय, कापूर लावला देवाला झाला अनुभव. जसा कापूर लावताना अग्नी दिसतो, अग्नी संपल्यावर सुगंध पसरतो, तसा वृत्तीला बाजूला गेल्यावर ज्ञानाचा सुगंध दरवळतो आणि तो सुगंध सुखाचा असतो, अभेदाचा चमत्कार असतो, वेदाचा नमस्कार असतो, परब्रह्माचं प्रगटीकरण असतं, बुद्धीचं मिलन असतं, सुखाचा आस्वाद असतो. कापूर गेल्यानंतर सुवास असतो, इथं ज्ञानाचा मकरंदाचा सुवास असतो. तो ज्ञानी महत्व अखंड परमात्म्याच्या आत असतो, तो जगतात कधीच नसतो. हा वेदांताचा रस ज्याला कळतो तो पास असतो, बाकीचे सगळे भ्रमिष्ठ असतात, पागल असतात संसारातले. बाकी संसारी कारण त्यांच्या नाती कशा लागून बरबाद व्हायचं आपण. आणि आपण ती मला असं म्हणली, ती मला म्हणली, ती मला म्हणली. साधू म्हणलेलं मन बरं तेवढे, ती मग एकदा म्हणती नि लागदा गोपती. ती मला म्हणू दे ना, तिचं पाप हांडा भरू दे ना. मग तिच्या त्या हांडाच्या डोक्यावर पांढरंग होतो की नाही? हो माऊली, ओततो. हो माऊली. मग का गडबड करायची आपण, तळमळ का करायची? त्याला सोडून द्यायचं, हरीला बजायचं, ज्ञानात रंगायचं, स्वरूपाला जाणायचं, वेदाकडे थांबायचं, स्वरूपामध्ये यायचं आणि वाच्य बनायचं, अवाच्य स्थितीला पोहोचायचं, व्यवहाराला सोडून अव्यवहार बनायचं, त्याला ज्ञानी महात्मा म्हणायचं. अकलेचा पत्ता नाही. हे पागल लोक मदिरा पेरली संसाराची, दारू नशा त्यांना त्या क्रोधाची आहे, संबंध देहाचा आहे आणि दिसणं जगताच आहे. त्यांच्या नादी लागायचं का आपण? नालागाचा बाजार. जे परमार्थी नाही तिची सावली घ्यायची नाही, ज्याला संत नाही तो जीव नाही, ज्याला चिंतन कळत नाही ते चितेवर सदा जिवंत असताना त्याला चिता जाळती. रिकामी बनबन. अंतर ठेवायचं त्या लोकांपासून, अंतर डिफरन्स बाजूला काढायचं, आपल्या मोहिमेत थांबायचं, संतांच्या संगतीत जगायचं आणि त्यालाच भजायचं, त्याला देव म्हणायचं, त्याला हृदयात ठेवायचं. म्हणून मग देश सद्गुरु. पडून खाली ते फुल पडले की आणि अनुभूती कधी येते, वेद संपन्न झालं की. म्हणून मृत्यू द्यायचं असं शिकावं. तुमची चलबिचल असते, आमच्या काय दिसते का तुम्हाला? दिसते का चलबिचल? आज मॅडम मला हमेशा म्हणतात, ताई काय तुम्ही कुठे गेले ते निवांत असतात, आम्ही तसं नसतो. ते मला माहित नाही मुलं कशी ती तो ठेवतो तशी राहते. नामाचं दर्शन होतं, गुरुचा प्रसाद येतो, आत्म्याचा लाभ होतो, स्वरूपाचा आनंद मिळतो आणि देहाचा संबंध जातो. तोच महात्मा असतो. साष्टांग तो नाही तर नाही. मिरचीचा बाजार ठसका, महाराज म्हणजे की ठसका, ठसकाच लागतो मिरचीचा. तिथे धुरते विषयाचा, तिच्यापाशी असतच काय माती दगड. हे करा इकडे या सप्त्याला चला चला.
पण सद्गुरूपाशी ते नसतं. ते अज्ञान साधकाचं ठेवतच नाही. त्या संताकडे दर्शन झाल्यावर भेद उरतच नाही, वृत्ती लिहायला शिवतच नाही, वेदाचं ज्ञान संपतच नाही, आणि मुक्ती तिथून जातच नाही, आणि भक्ती कमी होतच नाही, आणि ज्ञानाची संपत्ती कमी पडतच नाही, आणि संसार डगमग होतच नाही. वाव, काय त्या माऊलीच कृपा आहे. बरसात आहे, बोधाचा पाऊस आहे. कमवलं नाही आम्ही. झाली आमची प्रॉपर्टी. तुमच्या प्रॉपर्टीला आम्ही कापूस केवढ्या आणि कटरवड्या. तिथं काय मरायचं तिथं. घे तुला, घे चल, चला तुला पाहिजे घे, चल तोंड काळ कर. मला ये संपलं, माझी संपत्ती आहे. माझ्यात वाटणी नाही, तुझी वाटणी वाचून नाही. तुला काय पाहिजे ते घे. तुला फेकलं, चल पोट. संपला संबंध. व्यवहार म्हणजे तोच आहे, फक्त मतलब आहे, आणि परमार्थ म्हणजे फक्त सुख आहे. हे कळत नाही तुम्हाला लोकांना, म्हणून मारतात. अरे खोटे. ज्या जन्माला येऊन अनुभूती नाही, मनुष्य देह देऊन मुक्ती नाही, बुद्धी सुंदर ठेवून संतावर भक्ती नाही, वेदाच्या गोळीची सुसंगती नाही, ज्ञानबोधाची रीती नाही, परमात्म्याची त्या हृदयामध्ये असलेल्या ईश्वराची अनुभूती नाही. अनुभूती कुणाची? जगताची, बोलण्याची. हे महाराज बदलला, ते महाराज गेला, ते पुन्हा आला. किती पद्धती महाराज. मरण एका ठिकाणी, पतिव्रता एका ठिकाणी असते, 10 ठिकाणी नसते. ह्याचं आहे का वाटलं? मी गेलते का ते महाराजाकडे 112 वर्षाचे. त्यांचा संवाद झाला माझा. तिने म्हणले, आता आई ऐका, माझ्याकडे जे ऐकायला येतात त्यांना विचारतो, तुमचं गुरु दुसरीकडे आहेत का? इथे येऊ नका. तुम्हाला गुरुजी भक्ती आहे का? इथून हलू नका. गुरु दुसरा हाकलून देतो मला त्याला. मी एवढे कडक आहेत ते. खरं साधना तशीच असती. तुम्हाला वाटते ते बाई बोलती का तुझी पूजा करू का शेवडी? अज्ञानात संसारात बुडाली, बुचकळली, मोहात पसरली, अज्ञानात घसरली, तुला आम्ही जवळ देत नाही. तुझी किंमत केवढी? तुझी किंमत कवडी. जो साधक आहे, तो सत्संगात आहे, श्रवणाच्या भक्तीत आहे, वेदाच्या मुक्तीत आहे, स्वरूपाच्या स्थितीत आहे, तो आमचा प्राणप्रिय आहे. आमचे महाराज हेच करायचे. जो साधक आहे, जो अनुवाद करतो, जो प्रिय आहे, जो निश्चय भक्ती करतो, जो वैराग्य देतो, संसाराला तिलांजली देतो, आमचे महात्मे त्याला प्राण सारखं जीव लावत होते. आमचे नाव घेत होते. सांगा, ठराविक लोकांचे नाव होते. बघायचे मुंडके खाली होते, कारण दगड बुद्धी, आणि संसारामध्ये टांग 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 चालते. अरे संसारात किती वेळ नसला तर काय, किती कमवलं तर काय, कमाई बोधाची, कमाई भक्तीची, कमाई नामाची, कमाई मुक्तीची. हे 4 ठेवा, पेट्या भरा, आणि मग संसार करा. आम्ही म्हणत नाही तुम्ही करू नका, कमी करू नका. 50 दुकानं बसा जाऊन. आम्हाला करायची का? व्यवहार करावाच लागतो, पण त्याचा संबंध टाकावा लागतो, भेद संपवावा लागतो, अभेद चाखावा लागतो, संताच्या ठिकाणी भाव ठेवावा लागतो, तो परमात्मा हेच जाणावं लागतं, तोच ईश्वर हे कळावं लागतं, त्याला मुक्ती मिळायची म्हणून त्याला प्रेम लावावं लागतं. तर तुमचा उद्धार करतो. तुमचे नाते, तुमची संपत्ती, तुमचे बाकीचा पसारा तुम्हाला मुक्त करत नाही, तुम्हाला करून घाटे. त्याला टाटा बाय बाय करायचं, हा माय 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 म्हणायचं, तर फेकून द्यायचं बुद्धीत. कमून ठेवायचं का? ठेवायचं जिथं देह नाही तर देह, आधीच देह काय खरा, देह संबंधी पसारा. हे प्रमाणे तुकोबांचं. जर अभंग माझे विसरले, तुम्हाला पाणी पाच असते मिनिटाला मी, कारण 300-400 अभंग पाठ होते आम्हाला. 400 ऐकायचे अभंग, 400. ती बाई माझ्याकडे याची पहाट उठायची आणि अभंग रोज सांगायचे, वेगळे 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 वेगळे. आता हे विसरलं काय तू? म्हणून जे आधी देह काय खरा,
देह संबंधी पसारा. आपण मग तुम्हाला उचल माहिती पसारा टाकून बाजूला पाहुणे यायले. हे पसारा बरं दिसते का? मग हे पसारा चित्तात ठेवायला बरं दिसते का? आधी देह काय घरात हे संबंधी पसारा. आता घरात पसारा पडलं की बैला लाज वाटते, ती उठते ती पटापटा. ते म्हणते माय आपल्या घरात पसारा असले की लोक काय म्हणते, माकडे इकडे पसारा ठेवतेस की मग टिकतात. हे माझं ते माझं. श्वास आहे तर म्हणतीस आणि श्वास पडला तर मन बरं माझं उठून एकदा उठून मन मी चालले म्हणते का ती? कळतं का जाताना? मग जाताना सगळं आठवण ठेवा की मला कोणता वेळ येणार आहे, मी काळ मला खाणार नाही, मला भगवंत बोलवणार आहे, मी भगवंतात राहणार आहे, आत्मरूप होणार आहे आणि मला जगत ही भाव नाही आणि मला जन्ममृत्यू शिवणार नाही आणि मी इथून जाणार नाही, कारण जाणं माझं काम नाही. जगत जातं येतं, मी तिथेच राहते, मी ते स्वरूप आहे. जातं येतं अविद्याकृत जग आहे आणि माझी स्थिती ज्ञानमय. मला जायचं बरे यायचं नाही, भगवंतापासून हालायचं नाही, वेदात मला रंगायचं नाही, अभेदातून निघायचं नाही. मग तुला कोणी नेत बी नाही येत बी नाही, तू कुठं जात बी नाही येत बी नाही. जगत जातं येतं, त्या अधिष्ठान तू आहेस, तुझ्यावर येतं जातं, त्याला बघ आणि त्याला सोडून दे, मोर इकडं. साष्टांग दत्त माऊली. वासुदेव हरी काय कळाल तुला? जगत कळत होय, मी शाणी वाटत होय, महापागल आहे तू. सगळं आयुष्यात मात घातलं त्या संसारात. पुरुष गेले गमवण्यात, बाई गेली या मोहात आणि संत आले स्वरूपात. कळालं का? ते धोंडी कळतं का तुला? किती हव्यास आहे पैशाचा, व्यवहाराचा, कोणी चांगलं म्हणण्याचा. अरे हरिण चांगलं म्हणावं, हरिण हृदयात यावं, ब्रह्मज्ञान द्यावं, आनंदात नाचावं आणि व्यासांच्या बोधात रमावं. बुद्धीला ब्रह्म करावं, आत्मनिष्ठ व्हावं, संतांच्या संगतीत जगावं आणि बोधाला प्यावं, आत्मरसात जावं, स्वरूपामध्ये थांबावं, मी कोण हे कळावं, ब्रह्मबोध घ्यावा आणि ब्रह्मचिंतनात जगावं आणि ब्रह्मानुभूती भोगावी, देहस्थिती त्यागावी आणि जगत भाव ही बुद्धी सोडावी. माती दगड कळलं म्हणजे तुला श्लोक मला वागवत आपला माकडे तुला तुला काय करे सांग ना, अनुभूती सांग ना होवी. तिथला पाठ करायचं ओरडायलास, दुसरं काय करते बामट्या? मस्त म्हणला श्लोक. त्याने पाठ केला, तू पाठ कर, मागचा पाठ बहुत केले पाठांतर, वर मग राहिले दूर. काका तर पाठांतर काकाला तुच्छच म्हणत होते. काय आहे ते पाठांतर? अर्थ घ्या, वर्मात या, अनुभूतीत जा, देहात नका राहू, ह्याला नका बघू, ह्याला संबंध नका ठेवू, ह्याला माझं नका म्हणू. संताला माझं म्हण की माझं संताला तिला बाळाला माझं म्हणून मूर्ती शेवटी म्हणते ती आला का सोम्या गोम्या त्याला बोलवा म्हणते. अरे देव, आमच्या महाराजांना देह सोडायच्या आधी 8 दिवस भिंतीकडे तोंड होतं, 8 दिवस 7 दिवस अन्न बंद होतं, 7 दिवस अन्न बंद, फक्त श्वासावर आणि भिंतीकडे बघत होतं. कोणत्या कार्टीला आणि पोर्टीला बघत नाही, सगळ्या माझ्याला बोला माहिती अख्ख्या तोंड तिकडे गेले, भिंतीकडे पाणी अन्न सगळं बंद केलं आणि अशा अवस्थेत देहाला सोडलं. कसं येतं आपल्याला 7 घंटे गेली की बाई कसं करते, काय काय खाऊ काय काय खाऊ काय काय खाऊ, त्याची व्यवस्थापना. सकाळी काय लिक्विड खायचं, दुपारी काय घट्ट खायचं, संध्याकाळी काय पाण्यात टाकायचं, काय काय सुंदर ग, काय हुशार, काय काय ठेवायचं, काय काय आणायचं. म्हणजे माय खाण्यासाठी मेल्या ग माय म्हणले. यार त्यानं सांभाळल्यावर काय लागतं बाई, तोंड आवरा जरा, गोड फीड बंद करा आणि लिक्विड खावा. ते मला ना घ्या म्हणून ते मुसली म्हणतात त्याला, मुसली. ते तुम्ही दिली नाही का, ते काय त्याचं नाव मुसली आहे, ते घराला घरात घुसली. एका ठिकाणी गेले, ते नाव सांगत नाही, हे बिचारे प्रेमान दिल्या. मी म्हणलं काय, मी खात नाही, मला सगळं काय गांडण. अहो नाही, मला सगळं विटामिन सगळं छान आहे, मला विटामिन मला खूप आहे, बघा ना केवढी बोलू मी. तुम्ही खाच मग. आणि हे काय ती मुंबईची म्हणते मला काय ओट्स खा आई. मी म्हणे ते माझ्या काय नव्हतं सकाळी कचरा पेचरा, पण तुझं पौष्टिक दे ना म्हणे, इकडचं भाजी पाला उपमा काय म्हणते. मुस्लिम भेटते का पण मला काही चव माहित नाही, ते आपलं आवडत नाही. ते ओट्स मला आवडलं, मी ते फेकून म्हणे महागाच होते म्हणून तुला कोणते म्हणले.
म्हणजे किती अभ्यास आहे लोकांचा. मग सकाळी काय करायचं गरम, ते पांढरं काय असतं ते मखाना, काय काय खाण्याचं ना मखाना. मी मला आम्ही काय बी खाल्लं काय बी जगलो ना, आम्हाला काही झालं नाही. मग तू मखाना खाऊन खाऊन अशी ढबरी जाते म्हणलं, काही कळलं नाही ओळखलं. आम्हाला मखाना नाही, कुछ खाना नाही. बदाम भिजले की महिनाभर मला खात नाही, भिजते पुन्हा बघत पण नाही. अरे देव, म्हणजे हे सांगायचं की खाण्यामध्ये किती प्रवीण झालात. आणि बहुत खाणं येत नाही. कसं जगावं माहित नाही, अज्ञान कसं टाका समजत नाही, बुद्धीला भगवंताकडे जाता येत नाही. यांचा मखाना संपत नाही, वारी मखाना. आता सांगा, म्हणजे तुम्हाला एक सांगायचंय की व्यवहारामध्ये किती बाबन किती प्रगती व्यवहारात. परमानंद आहे का? कशाने वजन वाढत नाही, बर. कशाने हाड चांगले होते, बर. आणि ते हाड त्याला कडा पडते तेव्हा मग काय काय खाती. अरे राहावं थोडंफार, लयच पागल झाली दुनिया. कुठे बी जावं तोच विषय असते. बापरे बाप, असावं लिमिट मध्ये. सगळं चिंतन खाण्याच आणि आत्मस्वरूपाचं, भक्तीचं, बोधाचं, वेदाचं, गीतेचं. आणि ते नाही येत, मग ते खाता येत नाही, बघता येत नाही, टाकटाक बोलता येत. म्हणजे कलियुगामध्ये सत्याला चिरडून मारतात. तर कलीचं काल आहे, महाकाल आहे यात सध्या. चांगल्याला तुच्छ समजायचं आणि तुच्छाला उच्च समजायचं. समजा कट्यात पडा. पण एक ऐका, आपली ओवी काय सांगते, माऊली काय बोलतात. हृदय कसं असतं, वृत्ती कशी असते, कुठं असते, ती देहाकडे का असते, जडाला का बघते, परमात्मा का निघते. तिला आधार परमात्माच आहे. वृत्तीला म्हणाला आधारामध्ये बोलती, चलती, बाहेर येते, जाते. काल तुम्हाला विषय बोलले ना, त्रिपुटीचं उत्तर परमाता, प्रमाण आणि प्रमेय. त्या जीवात्म्याच्या त्रिपुट्यात तो त्रिपुटीचा व्यवहार होतो आणि ज्ञानानंतरचा बाद होतो. जीवात्मा परमात्मा बनतो, कारण आत्मरसात जातो, ओवीचं सामर्थ्य कळतं, मन बलवान बनतं, हृदय भगवंतात जातं, अविद्या संपून जाती, वृत्ती शांत होती, संतांची संगती मिळती, आत्मतृप्ती होती, अविद्या निवृत्त होती, स्वरूपाची प्रगटीकरण होती, बुद्धी चित्त आत जाती, दोघांचं ऐक्य होतं, महावाक्याचं ज्ञान येतं, मन राम होतं, स्वतःचं भान होतं, देहाचं भान जातं, अज्ञानाची घाण संपत्ती, मनाला मुक्ती येते, मुक्तीच्या घरात बुद्धी सहज जाते. साष्टांग दंडवत. मायबापाला जगवण्यासाठी, लेकराला देण्यासाठी मायबापाचे कष्ट, एका एका घामाचा तिथं आश्रय असतो. बाप आणि मायाचे कष्ट तर लेकर पुढे जगतात, पण ते मायबापालाच नको म्हणतात आता. आणि प्रॉपर्टी कमवायची मग आणि त्यांना द्यायची. मग त्या मायबापाला तोंड बघायचे नाही. बाबा बाबा आणि तो बा, आणि त्यांना माझं म्हणायचं आणि त्यांना कमवून द्यायचं आणि हाड शिजवायचे. आणि संतांच्या संगती शिजव की हाड. अध्ययनाला बस, चिंतनाला बस, नामजपाला बस, दान धर्माला बस, तर धर्म कर. दुःखाच्या घरामध्ये सुख, त्या गरीबाच्या घरातून तुझा पैसा होत तर तुला पुढे देव चांगलं करील. एकाच्यावर होतो हे पोट्यावरती काय. म्हणजे स्वतःचं कल्याण माहित नाही, परमात्म्याची भक्ती वाढत नाही, बोललं तरी शक्ती तशीच राहती, आसक्ती मिटत नाही, परमात्मा भेटत नाही, अविद्या तुटत नाही, रामाची ओळख होत नाही. कारण तुझी बुद्धी त्या संसारात आणि विषयात आणि संसारात मेली आहे, गुजरी आहे. ज्ञानात रुजावी, संसारात बुद्धी कुसती, इकडे रुजती, इथं बोधात विसती आणि पांडुरंगाला लगती, ती ज्ञान भक्ती. जी देहाला बिलगती अधोगती, ती देहाला चिटकली आधीच आहे की, ती माझं म्हणते देहाला. ओळखती जगाला, जगाला ओळखाव का देवाला? देवाला ओळखा. जगाला ओळखून काय माती आहे, आणि देवाला ओळखून मोती आहे. ते मोती खराब होत नाही, माती टाकलं तरी होते. म्हणून एक चिंतन सांगितलं हृदयातून तुम्हाला, जे आवडलं ते घ्या,
न आवडते फेका. मला आवडत नाही अति संसार करणारा माणूस असो का बाई असो, आपल्याला पडत नाही. मी म्हणते काय हे नाव द्यायचं आपलं, त्याला मोठं केलं, डोक्यापाशी आलं, बाजूला केलं, आता कमाव खामर अजून त्याच्या मागं नाचायचं होय. आणि आपलं चिंतन कधी करायचं, वेदाला कशी बघायचं, स्वरूपाकडे कवा द्यायचं. म्यूट पहा कोणाचं आहे. बुद्धी जाते आत्मस्वरूपाच्या मंदिरात तर ती बाहेर येत नाही. मीठ बाहेर गेल्यावर मीठ राहत नाही. ह्या मंदिरात गेल्यावर बाहेर यायचा मार्ग नाही. कळतं का आखलीचा पत्ता तरी आहे का. बुद्धीचा प्रवेश स्वरूपामध्ये झाला, आत्मलाभ झाला, अद्वैत म्हणतात त्याला, मोक्ष स्थिती सद्गुरूंनी पदरात दिली, भाग्यरेषा बदलली, आनंदाची स्थिती उत्पन्न झाली, दुःखाची माती केली, ही सद्गुरूच्या ज्ञानामुळे झाली. कळतं का. दुःख जिथं माती होतं, संपत नसत होतं, परमात्मा स्पष्ट होत, वेद आत जातो, अज्ञान वितळून जात, भगवंत प्रगट होतो, जीवात्मा शिवात्मा होतो, जीव शिव होतो, संपला परमार्थ. मग त्या अनुभूती याची व्यवहार करत राहायचा. हे पडेपर्यंत व्यवहार आहे, खाणं, बघणं, बोलणं, चालणं, उठणं, बसणं, सगळंच आहे. त्याचा साक्षी व्हायचं. सुख आहे दुःख आहे, धर्मात्यांत करण्याचं थांबणार नाही. पण सुख दुःखापासून अलग होणं, अलिप्त राहणं ती मुक्ती आहे. सुख दुःखात येणं ही सक्ती आहे, आणि भगवंताला पाहणं ही भक्ती आहे, आणि वैराग्यात येणं ही विरक्ती आहे. साष्टांग दंडवत माऊली. हे पाहिजे आपल्याला टप्पे. पण आपण थोडस कमी पडतो. आपल्याला काय वाटतं, या अध्याय वाचला, ते पारायण केलं की सगळं आलं, पुण्य आलं. हा भेद नाही. प्राप्तीनंतर व्यवहार वेगळाच असतो, मुक्तीनंतर प्रवास वेगळाच असतो, आणि भक्तीनंतर आनंद वेगळाच असतो. वृत्तीमध्ये विकार आहे तर स्थिती वेगळीच असते. जोपर्यंत अंतःकरणाचा विकार संपत नाही, भक्ती होत नाही. वैराग्य वाचून मुक्ती येत नाही, विवेका वाचून संपत्ती राहत नाही, बोधाची, वेदाची. सगळं पाहिजे. विवेक पाहिजे. पुढे ओव्याच्याच म्हणून सांगायले, पुढे ओव्याच्याच आहेत, विवेकाच्याच आहेत. विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, सर्पस्थिती पाहिजे, वेदांताचं ज्ञान पाहिजे, पांडुरंगाची भक्ती पाहिजे, संतांची संगती पाहिजे, अज्ञानाची निवृत्ती पाहिजे, जडातून बुद्धी बाहेर आली पाहिजे, आत्ममंदिरात गेली पाहिजे, स्वरूपाची प्राप्ती केली पाहिजे, बुद्धी ईश्वरामध्ये जाऊन राम झाली पाहिजे, कामातून बाहेर आली पाहिजे, तिने निष्काम झालं पाहिजे, सकामतेनं बंद केलं पाहिजे, वैराग्यातीनं आलं पाहिजे, बोधातीनं झाली पाहिजे, स्वरूपामध्ये थांबली पाहिजे, संतांची संगती झाली पाहिजे, आणि श्लोकाची उन्नती केली पाहिजे, एक एक शब्द हृदयात आला पाहिजे, माऊलीची आशीर्वाद मिळाला पाहिजे, आणि आपलं स्थान आपण घेतलं पाहिजे, ते स्थान टाकलं पाहिजे, आत्मरूपाची जाणीव झाली पाहिजे, आणि देहाची जाणीव बंद केली पाहिजे. तो भक्त असतो, तो मुक्त असतो, तो विरक्त असतो, तो पांडुरंग असतो. बापरे, साष्टांग दंडवत माऊली. काय सांगणार, सगळं तुमच्यामध्ये आहे ताई, हे सगळं तुमच्यामध्ये. साक्षीभावातून बाहेर नाही जगायचं, भाव साक्षीभाव ठेवायचा. साक्षीभाव सगळा अमृतानुभवात. आता काय सांगू, आता ओवी गेली, बायका आणताल मला, पण त्याला बाई आज जोरात आली, गाडी कोणती आहे, ते कुठली स्टेशन घेऊन झाली का, तुमच्या बीड गाडीत बसले, कुठं थांबले ते, बरं झालं. जैसे डोळ्या अंजन भेटे, केळी दृष्टीसी फाटा फुटे, मग वास पाहिजे तेथे प्रगटे महानिधी, मग वास पाहिजे तेथे प्रगटे महानिधी. त्याच्यामध्ये दृष्टांत बी आहे, सिद्धांत बी काढता येतात आपल्याला. आता डोळ्या अंजन भेटे दृष्टांत आहे. मग ज्या पायाळू माणसाला डोळ्यात अंजन घातलं, डोळ्यात काजळ असतं का, तसे अंजनाचा पदार्थ असतो, आणि ते घालून ते त्या शेतात येतात, त्याच्या पायाला पाण्याचा खालून धन बिघडतं आणि पाणी बिघडतं. दोन दृष्टी असते पाळ्या लोकाला, कुठं धन आहे ते बिघडतं, कुठं पाणी ते बिघडतं. त्यांचा पाय ते टाकला, त्याला स्पर्शामधून कळतं त्याची जाणीव. म्हणून त्या पाळ्या लोकाला पाणी बघायला बोलवावं, धन कुठे ते उकरायला सांगावं. पण आमच्या गुरुकडे गेले की ज्ञानाचा भंडारा कुठे आहे ते कळतं, त्यांच्या हृदयात ज्ञानाचा भंडारा असतो. मग त्या गुरुला ते कळतं, पाळ्याला हे कळतं, मग कुठं जायचं तिथं जावा, तिकीट काढा.
जैसी डोळे अंजन भेटे दृष्टीसी फाटा फुटे. मग कळतं तिथे ती आहे म्हणून, मग कळतं मूर्तीला आत आहे म्हणून. मग ती जगताला सोडते ना आत जात, आणि स्वरूपाला पाहते स्वरूप होती, बाहेर येतच नाही. कसं बाहेर येईल? तर ध्रुव झाल्यावर तापलेला तवा आहे, त्याच्यावर पाण्याचे थेंब पडले, पाणी तर पडलं, त्याची वाफ झाली, बुद्धी तर मध्ये गेली, ब्रह्म झाली. त्या वाफेचे पुन्हा पाणी होत नाही, बुद्धी हात स्वरूपातून बाहेर येत नाही. तापलेला तवा आहे, तापलेलं ज्ञान आहे. तापलेला तवा पाणी कोटी कोटी प्रणाम माई. राम राम माई. अंजन भेटे. ते वेळी अंजन घातल्यावरच त्यावेळी दृष्टीशी फाटा फुटे. म्हणजे मग तिला कळतं बाबा खाली पाणी आहे, भांड आहे, हे सोन्याचा हंड आहे, दोन कळतं. तसं ज्ञानांजन घातलं तर भगवंत कळतो, तो भंडारा सुखाचा साठा कळतो, परमात्मा प्रगटतो आणि बुद्धी तिथं जाते. आता आपण इथं पाणी, तिथं माणूस थांबतो, इथं उकरा म्हणतो. तसं बुद्धी तिथं जाते, एकरूप होती, उकरायचं काम नाही. संत तिला हात नेतात, हे उकरणं. किती गांभीर आहे. नुसतं अर्थ बसून कळतं का? आम्ही अर्थ वाचला वाचत, पण जे संतांच्या संगतीमध्ये जो बोध एकदम टकाटक लागतो, म्हणजे एक सूक्ष्म दशा आहे ती अवस्था ही असते. तर व्यासपीठ बोलतो आम्ही नाही, पाठीमागे गुरु असतात आम्ही नाही, सरस्वती असते आम्ही नाही. मला माहिती आहे इथे फुल का असतं, हार घालताना इकडे का असतं, इकडे सिद्धी असतात. कळतच नाही आपल्याला माणसाला काय महत्व देऊन. एक संकलन नाही, एक माझ्या गुरुची आठवण, 2च मिनिटं. कीर्तनामध्ये हार घालत होते महाराजांना, पण कीर्तन सुरू झाल्या महाराज कोणाला मध्ये इंटरव्ह्यू देत नव्हते. ज्यांना हरांडे का तिथे बाहेर पडत होते त्यांना सांगितलं होतं कडक, एकदा हार घालताना रामकृष्ण आधी म्हणला, रंगाचे थाप झाले, टाळ वाजला की पुन्हा माझ्यासमोर कोणी यायचं नाही, हार फिर माझ्यासमोर आणायचा नाही. तो टाइम होता 6:30. भजन सुरू झाले की 7ला. मग लोक काय करायचे, आणि चालले की चाल आहे, आणि चाल कशाला ऐकायची, आणि 7ला जाऊ. मग 7ला घेऊन हार घेऊन यायचे, आणि ते लोक म्हणायचे मग जायचं नाही, गच्च भरायचं, लोक जागा पकडायचे, पुढे बसायचे. कसं टाकावं, शिकावं, हे शिकावं, जन्मासाठीच आहे. दुसरं काय दिलं, एक उपाधी काय दिली की त्या बुद्धीनं हरीकडे जावं, त्या बुद्धीनं राम व्हावं, तिने वेदाला पाहावं, आणि देहातून अलिप्त बनावं, विरक्त भावात जगावा, आणि ज्ञानमय वृत्तीला करावं. वृत्ती ज्ञानमय असते तर दुःख नाही, अज्ञान दुःखावाच नाही, संसार पापपुण्यावाच नाही, आणि ज्ञान संताच्या बोधावाचन नाही, अवेद श्रवणावाचन नाही, आणि जीवनमुक्ती वेदावाचन नाही, स्वरूपस्थिती गुरुच्या भक्ती वाचन नाही, परमात्म्याची प्रतीती महावाक्य वाचन नाही, आत्मानंद बोधा वाचन नाही, देहाचा संबंध अविद्ये वाचन नाही. संपला. आंबाचं म्हणणे पण थांबू शकन झाले. नाही नाहीचा प्रयास, बोलबर प्रेरणा मी थांबते. नाहीचा प्रयास, फक्त नाहीचा प्रयास. हो माऊली. हा ते सदा विजय वृत्ती मनोरथी, इथं सांगू पुढे नको, तर जास्त कळत नाही आपल्याला. चिंतामणी हाली या हाती, आता चिंता जाते की. पुन्हा काय म्हणले, सदा विजय वृत्ती मनोवृत्ती. वृत्ती म्हणजे मन, त्या मनानं जे मनोरथ केलं ते चिंतामणी मागितलं देतो. मग संताकडे गेले की ते काय मन देतो, संसार मागा, कर मागा, सुख मागा, दुःख टाकून द्यायचं मागा. मनोरथी जे मनोरथ केलं संताकडे देतात, जे मनोरथ केलं ते चिंतामण देतो. मग संताकडे जावं सगळंच मिळतं की मरकी, कळतं का? सदा विजय मनोरथी, विजय वृत्ती मनोरथी, सदा विजय तुझा. कळतं का? आज जातो कसं गावाऱ्यात. आता यावेळेस का मला भीती नाही, कवा का संपण ज्ञानेश्वरी मी संपवत संपणे काय करायचे मला, झाली एकदा. आता पहिलं कसं होतं, 18 देवायचे लय आवड होती, लय ध्यास होता, बाबा 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 18 देव काय आपण शिकायलो, काय वाचायलो, काय कळून घ्यायलो आणि काय कळून द्यायलो, ह्याच्यामध्ये होतो आम्ही आधी. आता नाही, आता नाही.
ते किती द्यायला गणतीच नाही. सदा विजय वृत्ती मनोरथी. वृत्ती कशी आहे, तिला विजयच मिळतो, मनोरथ पूर्णच होतं चिंतामणी हातात आल्यावर. संत आल्यावर, बोध हातात दिल्यावर जे म्हणेल ते मिळतं. इथे चिंतामणी आल्यावर वृत्तीचं मनोरथ पूर्ण होतं आणि संत मिळाल्यावर मोक्षाचं स्थान बुद्धीला येतं. म्हणेल ते संसारातलं होतं. जाऊन बघा संताकडं, त्याला मन देऊन बघा, हृदयात त्याला घेऊन बघा, त्यांच्या बोधात जगून बघा, ते काय देणार नाहीत. परीक्षा घेऊ नका, आपोआप देतात. अनुभव आहे माझा, माझा अनुभव आहे. कळत नाही लोकांना. मग नाव ठेवायचे, दोष बघायचे, असं ना आमचं बोलणं उंच. असं कडक कधी कधी कडक बोलून तुम्ही नीट होत नाही तर का तुमची आरती करू का? तुम्हाला माय माय म्हणू वय, कशामुळे म्हणू माय? संसारात बुडलेले शेंडी सकट त्याला चांगलं म्हणू मी? अरे देवा, 60 वर्ष इकडे घातले, तुला मग चांगलं म्हणू? हाय काहीतरी कमाल. तू सगळं पाण्यात बुडाली, तुला संत नाही, बोध नाही, वेद नाही, तुला काही कळालं नाही, आणि तुला मी तुझ्या आरती करायच्या घरात येऊ होय मी? अरे रामा, कधीच आरती नाही तुझी करणार मी, पापाची भरती तरी कळत. तैसा मी पूर्ण काम श्रीनिवृत्ती. काय बोलू, काय करू? मड कच्चे मडके कसे काय, कसे ठेवायचे, पक्के कसे करायचे? कच्च्या मडक्याला जाळावं लागतं, अग्नीत जावं लागतं, ते पक्क होतं. तुम्हाला मग सौदामध्ये आणावंच लागतं आम्हाला, त्याच्याशिवाय पर्यायच नाही. गादी गुरुजीची, आम्ही नसतो ते. अट्टबला टट्टबला हसवा, ए ते हसलो तिकडं, विनोद तिकडं बहिरंगात जाऊ दे, वो हसा ते सब करते हमने सामने. मग असं बोलतायत, मग काय करू काय? तू किती बिघडलीस? दारू पिणाऱ्याला म्हणून चांगलं मी, तसं संसारात नशा असताना चांगलं म्हणू मी, आणि गोड बोलू कदाच नाही, कधीच नाही. अशाच करू नका. आवडलं तर निघून जा, आवडत नसं तरी बाहेर निघायचं. मला दोष नाही बघायचे माझे, मी गुरुजीची आहे. लाडकिले कमी संताची हो, लाडकिले कमी संताची, मजवर कृपा बहुतांची, मजवर कृपा बहुतांची. लाड त्या वृत्तीने जे बी मनोरथ केलं ते पूर्ण होतं चिंतामणी आल्यावर. आणि मग संत मिळाल्यावर, बोध दिल्यावर जे पाहिजे ते टाकतं तुमच्या दारात बी आणि बुद्धीच्या घरात बी. कसं आहे शब्द, बुद्धीच्या दारात. ऐक नाही मग गेलं काय बोलले, जाऊ दे. तैसा मी पूर्ण काम श्रीनिवृत्ती. तैसा मी पूर्ण काम श्रीनिवृत्ती ज्ञानदेव म्हणे. माझे गुरु जसं चिंतामणी सारखेच आहेत, त्याच्या हातात भेटलं की काही मिळतं, विजय होतो, तसं माझे गुरु पूर्ण येतं. त्यांना इच्छा केली की सगळं देतात, ते पूर्ण झालेले येतं, परमात्मा झालेले येतं, आदिशंकराचा अवतार आहे, ते मागितलं ते मिळतं, ते माझे पूर्ण गुरु येतं. माझी इच्छा पूर्ण होणारच आहे, ज्ञानेश्वर संपन्न होणारे, साधक मुक्त होणारे, जगताचा बात करणारे, वृत्ती देह ईश्वरात जाणारे, माझं पूर्ण काम होणारे, असं ज्ञानदेव म्हणे. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग दंडवत. राम राम आई. राम राम. असं आपलं वाटतं का आता अद्वैत आहे, कठीण आहे, अवघड आहे? हसत खेळत तुम्हाला टोमणे आणत चलते पुढे पुढे. माय लाड बी करते, चापड बी मारती, मोठं बी करती, अभ्यास नाही तर थोबाड फोडती. कारण डिग्री द्यायची असते तिला, ती मध्ये भीक मागशील का? कसं होईल तुझं पुढे भीक मागायचं तुला? आमच्या मॅडमला विचारा कसे लेकर शिकले. जेणे कृत कार्य होय जे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव पल्लव संतोषती. वाव, होई असावी वहिनी हे संसार नसा मनात, की होई ठेवावी. भगवंत धावून हातात हात देतो, संसार ठेवल्यावर यमला देतो. ठेवा काय ठेवायचं ठेवा. ठेवा कोणाला ठेवा, मध्ये पत्रुंड नातरुंड ठेवा, बेसाक ठेवा. आम्हाला करायचं का? आम्हाला उभी ठेवायची.
राम राम. चला म्हणून जाणते नाही गुरु भजेचे. हो माऊली म्हणतात माझे गुरु माझे निवृत्ती नाथ आहे, मग तुम्ही असंच गुरु हुडका. म्हणून जाणते मी जाणून घ्या ना ते कोण आहे बाजार भूताचा. बहिरंग आहे का लोभी आहे का ढोंगी आहे का तुम्हाला लुटायला आला का ज्ञान वाटायला आला. आधी बघा चेक करा, चेक करा. आधार कार्ड बघा त्याच आणि मग एंट्री. जाणच येणे गुरु भजीचे ते बघ तू काय ते म्हणणार त्याच्यापाशी. त्याच्यापाशी असतात ते का लुटारू आहे, कोण मक्षाचा भंडार आहे त्याच्यापाशी काय आहे बघा त्याच्याकडे जाऊन. त्याचा कडा आले सगळा. मग लिस्टवर नाव आले बडे बडे महाराज दाखवले जण. मी म्हणले ते फेकून तिकडं. आधी चौक सारखं म्हणलं माझं. मला येऊ का तुमचे पंढरपूरचे महाराज. त्यांच्या लिस्ट मध्ये नाव आले ते. मग त्यानं लीडरला सांगून कट केली. जे जे ऐका ते नाही करत कार्य होईल जे तुमचं कल्याण होईल. तुम्हाला हरी ओळखलंय. अशा ढोंगीकडे जाऊन तुम्हाला काय मिळणार नाही. त्यांचं पाप तुमच्या झोळीत येईल. म्हणून सावधान. आता सगळे तेच तर काय सावधान व्हा. पुढच्या पिढीनं काय करा ऐका बिचाऱ्याने जाऊन. जा बाबा आपल्या आधी. आणि आपण त्यांच्याबद्दल काही म्हणत नाही. आम्हाला कुणाचं देणं घेणं बी नाही. पण इथं गोवीचं आम्हाला सांगितलं जमत नाही. म्हणून आम्हाला व्यक्तिगत कोणी घ्यायचं नाही. आम्हाला क्लेम करायचे नाही. बाप लागत आम्हाला ओवी सांगावंच लागते. तो कसा आहे अद्वैत देतो का द्वैत देतो का काय तुमचं घेतो का तुम्हाला भोंदूगिरी करतो का तुम्हाला फसवतो का तुम्हाला मुक्त करतो. त्याची अवकात काय कॅटेगरी. हा म्हणून त्याला जाणून भजा. जाणते गुरु भजेचे. त्याची भक्ती करा, त्याच्या जवळ जा, त्याचे चिंतन घ्या. आता सगळं भांडारात यायचं तर बाकीच्याला बोलून काय फायदा. त्यानं तर काय जाऊन कुणा भक्ती करून त्यांचं जीवन सफल करते बिचारे. हिशोब हरी करतो आपला हिशोब करत नाही. पण ओळी सांगायची. आता ऐका ते कृत कार्य होईजे कृत्य झालो. याला एक अभंग आहे. कृत्य झालो इच्छा केली ते पावलो. इच्छा केली ते पावलो. इच्छा केली ते पावलो. तुम्ही सांभाळले संती भयानी असली कंती. तो का म्हणे काळ आता करू न शके बळ. आमच्याकडे काळ येणार नाही. आम्ही स्वरूपात आलो, ब्रह्मज्ञानी झालो, मुक्तीच्या घरात राहिलो, सुगंध ज्ञानाचा घेतला, सुख प्रगट झालं, दुःख बाधित केलं, अज्ञान निवृत्त झालं, परमात्म्याशी मिलन झालं, आत्मानंदाचं भान झालं. हे आमच्या गुरुनं केलं. आता आम्हाला काळ शिवत नाही. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग दंडवत. कोटी कोटी प्रणाम. साष्टांग दंडवत माऊली. कोटी कोटी प्रणाम. जे आहे तुला जो परमात्मा तू घुसलास, तर संघात तू राहिलास, अध्ययनात तू आलास, तुझा देहभाव तू टाकलास, तो संत असा मिळाला. तुला देहभावातून त्याने खेचलं, आत्मभावात नेलं, वेदाचं ज्ञान हृदयात गेलं आणि परमानंदाचं नातं तुझं तयार झालं. हे सद्गुरूनं कार्य केलं म्हणून तू कृत कार्य झाला. असा गुरुला भज. आम्ही काय बोलायला लागतो मग हे सांगा का दुसरं. ओवी सारखं बोलते. आम्हाला धरायचंच नाही, टक करायचे नाही. माऊलीनं 700 वर्षापूर्वी सांगितलं ते सांगायचं काम थोडस आमच्याकडे दिलं. ते कार्य पोस्टमनचं केलं. कारण माऊलीची इच्छा हे ठेवलं भांड, नेलं नाही, संपलं नाही, मातीमध्ये मिसळलं नाही. आम्ही काय करा हे करा. बरोबर आहे. संसार संपला, परमात्मा संपला, हे उरलं, हे केलं. तिथं काय चूक झाली. काय चुकलं आमचं. कारण हे कार्य करायला ठेवलं असं हीच वाटते जरा कधी कधी की तुझा जर ध्येय ठेवला तर हे कार्य कर जगासाठी, मोक्षासाठी, माऊलीच्या शब्दाला बाहेर आणण्यासाठी, जगाला ज्ञान देण्यासाठी. हे कर कार्य. आणि एवढं बोलता येतं होय
वाचून अभ्यास करून नाव ठेवायला एका मिनिटात येते. मग सांगतो एक गोव्याची आमच्यासारखी 1 घंटा बोल, चल इधर आओ इधर. मग पोरगं आपलं माई जन्मजन्मी तेच केलं, नाव ठेवले ते. देहाचा संबंध जातो ते ब्रह्मज्ञान आहे. मी कोण हे कळतं ते ओवीची खूण आहे. आणि माझ्या आत्मराम आहे, त्याचं मला जाण आहे. तीच उत्तम स्थिती ना देहाची, ही सुखाची खाण आहे. त्याची जाणीव व्हावी परमात्म्याची, ओळख व्हावी श्रीहरीची, एकता व्हावी त्या परमपदाची, अनुभूती यावी त्या अद्वैत स्थितीची. आणि आपण जावं तिथं कुठं, आपल्या स्थानावर, मूळ पदावर, ब्रह्म रसात, अव्यक्त पदात, आत्मत्य स्थितीत. ते आत्मपद आत आहे. जो आत्माराम बसलाय ना, तुम्हाला काल म्हटलं मी, माऊलींना दिवे लावते 2 आणि मग त्याची पूजा करते. इथं तो त्याला बेलफुल होऊन मग तुमच्या पैसे येतील आत. मी सांगू नये पण ते प्लीज सांगितलं. कोणाला नसं पटत तर टाकून द्या, माझी चूक म्हणजे मला कळत नाही, पण सहज आत तिथं जातो मी, बेलफुल ठेवून तुमच्याकडे येते. कारण तिथे तो त्याची पूजा, मग तुमची पूजा, मग वाणी बोलती. हे माझे नियम आहे, माझे हेच आहे माझं. सहज आलं वाणी, मी तुम्हाला सांगून टाकलं. म्हणून जाणं ते गुरुबजेचे तिकडचं कार्य होईचे. जैसे मूळ संचन सहजे शाखा पडलं संचन संतोष मग ते असतोच माझा रोज असतो कंटिन्यू. कारण ते आत शिवलिंग आहे ना, तिला बेलफुल मी देतेच. कधी लाल शक्तीसाठी, पांढर महादेवासाठी. त्याच ते मूळ रूप आहे ना. मग तिथं वृत्ती गेल्यावर ती बाहेर येत नाही ना, ती शिवाला धरून राहते, एक रूप होती ती आत्मस्थिती. ती देहाला धरत नाही, पण ती बाहेर येतच नाही. मिठातलं पाणी रूप झालं, मीठ संपलं पण पाणी खरड झालं, वृत्ती संपली पण ब्रह्मरूप झाली. साष्टांग दंडवत माऊली. राहिली अंता मग कोठे. तर पान हालवायला तो लागतो, तर वेद बोलायला मी लागते. वय त्याच वेड 10 ठिकाणी पंक्चर. असं म्हणू नका ताई, वेड म्हणू नका. मुळाला पाणी टाकलं तर त्या मुळाचं पाणी पानापर्यंत, खोडापर्यंत, फुलापर्यंत, फळापर्यंत जातं. तसं वेदाचा बोधाचं पाणी हृदयात गेलं की आपलं स्वरूप आपल्याला प्रगट होऊन चौकडे ते पसरतं. हे झाड टवटव होतं, मग ते व्हायचं काम नाही. सगळं मिळतं पुन्हा पडलं संचोची. मग असं आत्मस्वरूपाकडे मुळाकडे गेलं की तो सगळा आनंद, सगळं फुलं मोक्षाचे फळ देत, सुगंध फुल देते. हे वृक्ष संसार वृक्ष 15 वाद्य संसार वृक्ष आहे की नाही, मग तो वृक्ष फुलतो, परमात्मा मिळतो. आणि अज्ञान संपत, मन भगवंतवंत. हे ज्ञानाचं खातं, हे ज्ञान देवाचं, ज्ञानाचं जातं. म्यूट टाका निर्मला ताई. तीर्थे जे त्रिभुवनी, ते घडते समुद्र गावहणी. नातरी अमृत रसस्वादनी रस सकळ, ते सापुरत पुरते तोची. मी अभिमन्यला श्री गुरुची, अभिलाषिता मनोरुची पूर्वितात. अभिलाषा पूर्विता मनोरुची पूर्वितात. मी जेवढी इच्छा केली तो माझा गुरु देणारे. इतकं जरी कळलं तर त्या संसार बी सफल होतो, परमात्मा प्रगट होतो आणि जीवन धन्य होतं आणि आयुष्य संपन्न होतं. परमात्म्याशी नातं होतं, जगताचं नातं जातं, तो जीवन मुक्ताचं खात. साष्टांग दंडवत. सहज बोलत रे, सहज बोलत रे. ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. रघुनाथ महाराज की जय. बजरंग बली की जय. 1 मिनिट आमंत्रण दिलं, ते आले. आता ते त्याला तिथं ठेवायचं का, त्यांना ते जागा ठेवायचं, पाठवायचं. म्हणून शेवटच्या मग त्यांचं नाव बोलवताना आधी आणि संपलं की त्यांना तिथे त्यांच्या स्थानावर पोहोचायचं. मग ते जातात. मग कुंडली गोरदा केली जातात, कुंडली केली की येतात. ही आमच्या पाठची गुण आहे, पद्धत. त्याला सर्वांना जय हरी बोला. जय हरी गुरु माऊली. साष्टांग